नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एस.एम.ई चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर परवा दिवशी आपलं मार्केट न्यू टॅरिफमुळे इम्पॅक्टेड झालं। म्हणजे डोनाल्ड ट्रम्पने अनाउन्समेंट केली आहे 25% टॅरिफ ऑन ऑटोमॅटिक इम्पोर्ट्स ॲज वेल ॲज कम्पेअर्ड द कार्स, म्हणजे व्हेकल ऑटोमेकर्सवरती जर ते आपलं यूएसमध्ये वगैरे बनवत नसतील तर। म्हणून अमेरिकेचे जे मॅन्युफॅक्चरिंग वगैरे केले जातं, जे अमेरिकेत जे काही वस्तू वगैरे उत्पादित केल्या जातात, कोणत्याही प्रकारच्या कार्स किंवा व्हेकल्स यूएसमध्ये तयार केल्या जात असतील तर अर्थातच त्यांच्यावर कोणताही टॅक्स वगैरे नाही। बट फॉरेनमधून जे काही आयात केलं जात आहे, परदेशातून जी काही व्हेकल आयात केली जात आहे त्यावरती 25% टॅक्स यूएस गव्हर्नमेंटने जाहीर केला आहे। आता तेथे बऱ्याच गोष्टी आयात केल्या जातात, त्यामुळे अर्थातच त्याचा परिणाम होईल, विशेषतः जगभरातील संपूर्ण कार इंडस्ट्रीवरती आणि बहुतेक कंपन्यांवरती। म्हणजे अमेरिकन कंपन्यांसोबतही असेच घडत आहे। फॉर्ड असेल, शेव्रोले असो, GM म्हणजे जनरल मोटर्स असो, तेही पडले आहेत, कारण त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग सेंटर खूप आउटसाईड US आहेत, ते कॅनडामध्ये, मेक्सिकोमध्ये आहेत, ते खूप जास्त वगैरे बाहेर काम करत आहेत, म्हणून ते तेथून अमेरिकेमध्ये वस्तू वगैरे आयात करतात। तर ओनली जो स्टॉक पॉझिटिव्ह होता, म्हणजे तो मी यूएसच्या दृष्टिकोनातून बोलत आहे, तर तो टेस्ला होता, कारण टेस्ला मोस्टली सामान यूएसमध्ये विकतो किंवा विक्री करत असतो, तर तेथे फक्त यूएसमध्येच बनवत असतात। अर्थातच हे एक मोठी गेम वगैरे दिसत आहे, तेही पार्ट ऑफ गव्हर्नमेंट आहेत, म्हणजे गव्हर्नमेंटचा त्यांना चांगला सपोर्ट आहे, म्हणून मला खात्री आहे की ते काहीतरी नक्कीच फायदा घेत आहेत। बट ओव्हरऑल ग्लोबल मार्केटमध्ये BMW असो, टोयोटा असो, होंडाई झाले तर तसं अदर काही कंपन्याचे झाले तर अमेरिकेत जाणाऱ्या बऱ्याच गाड्या ते विकतात, म्हणजे अमेरिकेत जाऊन, त्यामुळे अर्थातच त्यांच्या विक्रीत मोठी घट झाली आहे। आता ते 15 ते 20% घसरले आहेत का? तसे नाही, तर ते बहुतेक 5 ते 6% आसपास घसरले आहेत, कारण म्हणूनच लोकांना असं वाटतं की हे टॅरिफ किती काळासाठी आहेत हे माहिती नाही, ही फक्त निगोशिएशनची युक्ती वगैरे आहे। मग ते काही युरोप सेंट्रिक सोबत कदाचित निगोशिएशन करतील, मग ते कमी वगैरे होतील टॅक्स वगैरे। जर इंडियासोबत वेगळी निगोशिएशन झाली तर तेही कमी वगैरे होतील, जर कॅनडासोबत अलग निगोशिएशन झाले तर तेही कमी होतील। म्हणून प्रत्येकाला अपेक्षा आहे की हे खूप जास्त वगैरे आहेत, याचा अर्थ यामध्ये वाटाघाटीची व्याप्ती आहे आणि या गोष्टीचा कदाचित कमी परिणाम कमी होईल, म्हणून यूएस मार्केट हे फार नकारात्मकपणे घेत नाही, म्हणून आपल्याला त्या सर्व गोष्टी समजून घ्याव्या लागतील। तर तसंच पुढील म्हणलं तर बाकी बेंचमार्क यील्ड जी आहे ती 4.8%च्या वर जात आहे, तर टॅरिफमुळे लावल्या असल्याने आपलं इन्फ्लेशनची अपेक्षा अशी आहे की यूएसमध्ये कार इतक्या वगैरे महाग होतील। जर हे शुल्क वगैरे लावले तर अल्टिमेटली जे ग्राहकांनाच वगैरे पेमेंट द्यावे लागणार आहे, ग्राहकांची 25% महाग होणार आहे ती गाडी। $20,000ची कार वरती जर हे टॅक्स वगैरे आले तर ती कार 25% महाग होईल व त्यामुळे ती $25,000 उपलब्ध होईल। महागाईचा परिणाम काही असो तर थोडासा तणाव वगैरे असतोच, तर इंटरेस्ट रेट ग्रोथची अपेक्षा येत आहे आणि त्यामुळे तसडी यील्ड वाढू लागली। दुसरी गोष्ट काय आहे तर आता अनसर्टनिटीमुळे ग्लोबल लेवलवर गोल्ड वगैरे वाढत आहे, त्याचा याला सेफ हेवन मानलं जातं, म्हणजे सेफ ॲसेट वगैरे मानलं जातं की जर तुम्हाला गुंतवणुकीसाठी दुसरे काही मिळत नसेल तर सोन्यामध्ये गुंतवणूक करा, तेही थोडेसे आहे। म्हणून गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट वगैरे वाढली आहे, ते $3,060 वरती पोहोचलं आहे, ते आधी 3,060 ला क्रॉस वगैरे केलं होतं, आणि सोने आताही वाढत आहे, म्हणून या सर्व गोष्टी तेथे चालू आहेत ग्लोबल अनसर्टनिटीमुळे। तर जर पुढील म्हणलं तर आता खूप इंटरेस्टिंगली ऑइल मूव्ह करत आहे। ऑइल का वाढत आहे? क्रूड ऑइल ठीक आहे, तर त्यांची हेडलाईन अशी होती की मी वाचत होतो काल, तर
या टॅरिफमुळे गुंतवणूकदारांची नूतनीकरण केल्याने व्यापार युद्धाच्या जोखमीचे मूल्यांकन केल्यामुळे तेल 1 महिन्याच्या उच्चांकाजवळ स्थिर आहे। मला वाटतं की जर ह्या गाड्यावर टॅरिफ वगैरे लावले जातील तर त्याची मागणी होईल, म्हणजे मागणी जी आहे त्याच्यावर परिणाम होईल, ही डिमांड वगैरे कमी होईल। तर गाड्याची मागणी कमी होत असेल तर म्हणून या किमती वगैरे कमी व्हायला हव्या होत्या, पण तसं काही घडलं नाही। तर याचे लॉजिक काय बनत आहे की मग या जे गाड्यावर टॅरिफ वगैरे लावला तर परदेशातून येणाऱ्या गाड्या मोर ॲफिशियंट असतात आणि EVs वगैरे असतात, म्हणून जर ते टॅरिफ वगैरे लावले तर त्या महाग होतील। म्हणून जुन्या गाड्या गॅसोलिनच्या गाड्या वगैरे विकल्या जातात किंवा सेकंड हँड कार्स वगैरे मार्केटमध्ये पुन्हा वाढतात, त्यामुळे या ऑइलच्या प्राइजेस वाढतील ॲक्च्युअली। तर या लॉजिकचा अर्थ असा आहे की ऑइलच्या किमती यामुळे थोड्या वाढ यामध्ये होत आहे। म्हणून या संपूर्ण गोष्टी पहा, लोक खूप वेगळ्या पद्धतीने विचार करतात की म्हणून या सर्व गोष्टी बेसिकली अशा आहेत की जनरल मोटर्स असो, फोर्ड्स असो, तसंच आपलं स्टेलाइस, तर हे सर्व स्टॉक वगैरे घसरले आहेत जे की US मार्केटमध्ये ट्रेड करत असतात आणि त्यामुळे आता युरोपवरही मोठा परिणाम होणार आहे, कारण त्यांच्या बऱ्याच गाड्या तिथे विकल्या जात असतात। तर या सर्व गोष्टी तिथे चालू आहेत। याशिवाय Q4च्या USचा GDP डाटा देखील आलेला आहे, तो 2.4 वरती आला आहे, जो की 2.2चे एस्टिमेट अगोदर होतं, म्हणजे ते नंबर चांगला होता, म्हणजे किंवा आहे। कंझ्युमर स्पेंडिंग वाढली आहे, त्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत आहे। जर आपण GDPचे आकडे काढत असेल तर पर्सनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर प्राइस इंडेक्स असतो, PCI इंडेक्स असतो, तो तेथे कोर इन्फ्लेशनला वगैरे मेजर करतो, म्हणून तो देखील थोडासा घसरला आहे, म्हणजे तो 2.6% आलेला आहे। म्हणून महागाईची चिंता ही वाढली होती, जसं की काही दिवसापूर्वी त्यावर चर्चा होत होती की ती सध्या तशी वगैरे वाटत नाही, म्हणून हे देखील वगैरे थोडं पॉझिटिव्ह गोष्ट वगैरे आहे। इन्फ्लेशनच्या बाबतीत जॉबलेस क्लेमवरतीही वरूनही ते समजतं की ते एस्टिमेटपेक्षाही कमी वगैरे नंबर आलेले आहेत, तेही अमेरिकेला एकंदरीत पॉझिटिव्ह वगैरे दर्शवत आहेत। म्हणून हे 2-3 इंडिकेटर्स असे वाटत होते की सध्या फार अडचणी, इकॉनॉमीत कोणतीही समस्या वगैरे देत नाहीत। आता पाहूया हे टॅरिफ आतापर्यंत कुठेही काही मेजर वगैरे लागले नाहीत, जर हे लावले गेले तर काही इव्हेंट्समुळे किंवा काही ठिकाणी वगैरे लावले गेले तर याचा परिणाम किती परिणाम होतो, निगोशिएशन किती होतात किंवा काय होतात, ह्या सर्व गोष्टी वगैरे यावर आधारित वगैरे होत्या किंवा आहेत। तर जर पुढील मध्ये आता इंडियन मार्केटवरही स्पेशली ॲटो सेक्टर इंडेक्स काल याच कारणामुळे घसरला। मी काही रिपोर्ट वाचत होतो व ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो की म्हणून जर याचा परिणाम 25% इंडियन सेक्टरवरती झाला तर याचा अर्थ असा की आपण असं ग्रेड धरत आहोत की तो मोठा वगैरे परिणाम वगैरे झाला तर म्हणजेच तो फारसा वगैरे इम्पॅक्ट वगैरे होणार नाही। जर ते भारतातून USला होणारी निर्यात फक्त पाहिली तर $8.9 मिलियन किमतीची आहे ती, तर 2020 मध्ये ती आपल्या एकूण निर्यातीच्या फक्त 0.13% होती। आपण जगात $7 बिलियन गाड्या निर्यात करतो, त्यापैकी केवळ $8.9 मिलियन गाड्या म्हणजे काहीच नाही, कारण आपण निर्यात करत असलेल्या एकूण ट्रकपैकी फक्त 0.89% ट्रक USला निर्यात करतो, म्हणजे ते अमेरिकेत जात असतात। त्यामुळे आपला एकूण कार्स आणि ट्रक इत्यादीवर काही थेट परिणाम अमेरिकेमध्ये जात नाहीत, त्यामुळे त्याचा थेट परिणाम होणार नाही। आता त्यांचा परिणाम तेथील ॲटो कंपोनंट इंडस्ट्रीवरती होऊ शकतो। आपल्या ग्लोबल ॲटो कंपोनंट एक्सपोर्टपैकी 29% निर्यात अमेरिकेला होत असते, परंतु आता जे घडत आहे म्हणजे
म्हणजे जर हे टॅरिफ लावले गेले तर प्रत्यक्षात त्यात सुधारणा होईल व ही पॉझिटिव्ह गोष्ट वगैरे असेल. कारण की आपण अलग अलग पर्याय वगैरे आपण हुडकत म्हणजे अलग अलग पर्याय वगैरे शोधत असतो. कारण जर हे टॅरिफ लावले तर वेगवेगळ्या देशासाठी स्पेसिफिक वगैरे असतील जे की चण्यावरही लावले जात आहेत जाते. याशिवाय ते लावले जातील तर ते कसे लावले जातील हे माहिती नाही. प्लस आता 20% एक्झिस्टिंग लावले आहे व त्यावर हे लावले जातील का, तर या सर्व गोष्टी आहेत. म्हणून जर हे प्रत्येक गोष्ट 25% टॅरिफ लावला तर भारताला कॉस्ट ॲडव्हान्टेजचा नक्कीच फायदा होईल. ॲडव्हान्टेजचा नक्की फायदा होईल कारण की आमच्या टेकच्या ताकदीमुळे आपण अजूनही चांगले कंपोनंट वगैरे निर्यात करू शकतो अशी अपेक्षा आहे. कारण US तेथील घटक वगैरे तयार करत नाही. तेथील असेंब्ली सुरू होईल म्हणजे प्रथम मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट होईल व नंतर असेंब्ली सुरू होईल. तसेच या कंपोनंट बद्दल चर्चा होत आहे की म्हणजे ती खूप नंतरच्या टप्प्यावर असेल. सध्या जर कार बनवायची असेल तर किंवा जर नवीन मॅन्युफॅक्चरिंग सेटअप करायचे असेल तर किंवा उभं राहायचे असेल तर त्यांना कंपोनंटची आवश्यकता असेल. म्हणून ते भारतावर अवलंबून राहील. म्हणून अशी गोष्ट वगैरे आहे ज्याचा कदाचित फेवरेबल इम्पॅक्ट वगैरे होऊ शकतो, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट वगैरे होऊ शकतो. तर पुढील म्हणाल मॅन्युफॅक्चरिंग अँड रॉ मटेरियल सेक्टरमधील सुधारित नफ्यामुळे सलग 3 वर्षाच्या तीव्र घसरणीनंतर यावर्षी पहिल्या 2 महिन्यात मेजर इंडस्ट्री फर्मचा नफा 0.3% कमी झाला आहे. चायनामध्ये डिसेंबरमध्ये युरोनर ग्रोथ प्रॉफिट 11% झाली होती. सलग 4 महिन्यांनी घट झाली आहे. हे संकेत देत आहेत की सप्टेंबरच्या अखेरीसपासून बेजिंगच्या स्टिम्युलसच्या उपायामुळे अर्थव्यवस्थेला गती आली असली तरी आपलं लेटेस्ट डाटा पिक्चर ते अस्पष्ट वगैरे करत आहे. मॉर्गन स्टॅनली येथील मुख्य चीन इकॉनॉमिस्ट रॉबिन जिंग्स यांनी CNBCच्या सेंट्रिक सायन्स अशाला सांगितलं की चीनी अर्थव्यवस्थेवरील मूड निश्चितपणे सुधारत आहे. वॉट्स स्ट्रीट बँकेने चायनाचा इकॉनॉमिक ग्रोथचा अंदाज 4%वरून 4.5% पर्यंत वाढवला आहे. म्हणजेच यावर्षी देशाच्या दृष्टिकोनावर अधिक उत्साही वगैरे झाले आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील हिरवा कंदीलचा वगैरे हवाला दिला आहे. तर हे दर क्षितिजावर राहिल्याबद्दल हेडविन्स मान्य केले जात आहेत. तथापि ते अजूनही मिक्स्ड बॅग दर्शवित आहेत की कॉर्पोरेट प्रॉफिट अजूनही मागे आहे आणि कंझ्युमर सेंटिमेंट अजूनही दाबलेल्या पातळीवर आहेत. जर आपण स्टेट ब्लॉक इंडस्ट्री कंपन्या पाहिल्या तर ते पहिल्या 2 महिन्यापासून त्यांची बॉटम लाईन 2.1% वाढवली आहे आणि परदेशी गुंतवणूक असलेल्या कंपन्यांचा नफा 4.9% वाढला आहे. जर आपण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर अँड युटिलिटी इंडस्ट्री पाहिल्या तर इलेक्ट्रिसिटी, हीट, गॅस अँड वॉटर सप्लायमधील नफा एका वर्षापूर्वीच्या तुलनेमध्ये अनुक्रमे 4.8% आणि 13.5% वाढला आहे. आणि तथापि आपलं मायनिंग इंडस्ट्रीतील नफा एका वर्षाच्या तुलनेमध्ये 25.2% घसरला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केवळ या 2 महिन्यातच चीनी वस्तूवर 20% ॲडिशनल टॅरिफ लावलेला आहे व त्यांनी US-मधील न बनवलेल्या कार्सवरती 25% टॅक्स वगैरे स्टेटच्या बाजूने ऑटो टॅरिफ वगैरे जाहीर केला आहे. याचा कुठेतरी परिणाम आहे. पण चीनच्या पॉलिसी मेकरचे सुमारे 5%च्या ऑफिशियल ग्रोथचे टार्गेट आहे व बेजिंगचे 5% GDP ग्रोथचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी स्ट्रॉंग स्टिम्युलसची आवश्यकता आहे. तसेच पण जी आपला बेरोजगारी आहे तीही चायनामध्ये खूप वाढली आहे. 2 वर्षाच्या हायेस्ट लेवलवर गेलेली आहे. तर शेवटी आपल्या
व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.